जय शिवराय मित्रांनो राज्यातील अनेक भागात गेल्या 15 ते 20 दिवसापासून पावसानं दडी मारलेली आहे. पिकाचं अतोनात नुकसान होतंय. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपला पीक विमा देखील भरण्यात आलेला आहे. मित्रांनो, पीक कापणी प्रयोगानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा कधी कधी मंजूर केला जात नाही, जास्त नुकसान दाखवलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जर पिकाचं नुकसान झालेलं असेल तर आपण वैयक्तिक दावा देखील दाखल करू शकता. वैयक्तिक दाव्याची तरतूद नाहीये, परंतु आपलं नुकसान झालेलं आहे याचा कुठेतरी पुरावा आपण या माध्यमातून ठेवू शकतो. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पीएमएफबीवायच्या क्रॉप ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक झालेल्या पीक नुकसानीचा दावा दाखल कसा करायचा हेच आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं पीएमएफबीवायचे ऍप्लिकेशन उघडायचे. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी टाकून लॉग इन करायचे. जो पॉलिसीला आपण नंबर दिलेला आहे त्याच पॉलिसी नंबरनुसार, त्याच नंबरनुसार आपल्याला याच्यामध्ये लॉग इन करायचे. हे लॉग इन झाल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दाखवलेली आहे क्रॉप लॉस इंटिमेशन. या क्रॉप लॉस इंटिमेशन वरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला निवडायचे ते म्हणजे राज्य. याच्यामधून महाराष्ट्र निवडायचे. महाराष्ट्र निवडल्यानंतर खरीप, पीएमएफबीवाय आणि 2026 हे निवडून प्रोसीड करायचे. प्रोसीड केल्यानंतर आपलं क्रॉप लॉस इंटिमेशन आहे का, या ठिकाणी नाही. आता आपण नवीन करतोय तर न्यूला प्रोसीड करायचे. याच्यानंतर आपण भरलेल्या पॉलिसी दाखवल्या जात आहेत. याच्यामधून आपल्याला जी पॉलिसी, ज्या पिकाचं नुकसान आहे ती पॉलिसी निवडायची. आता आपलं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, आपण सोयाबीन निवडलेलं आहे आणि प्रोसीड केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला लोकेशनची परमिशन मागितली जाईल. लोकेशन आपलं अपडेट होईल. लोकेशन अपडेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर आपल्या पिकाचे याच्यामध्ये 4 फोटो, एक आपल्या पिकाचा पर्टिक्युलर फोटो आणि एक व्हिडिओ अशा प्रकारे अपलोड करावा लागणार आहे. कॅमेराची परमिशन मागितली जाईल. याच्यामध्ये आपल्या 4 कोपऱ्यामधील आपलं जे शेत असेल त्या 4ही कोपऱ्यामधील 4 फोटो याच्यामध्ये आपल्याला दुरून अपलोड करायचे. तर आता प्रत्येक कोपऱ्यामध्ये कॅमेरा नेऊन त्या प्रत्येक कोपऱ्यामधील एक एक फोटो आपल्याला यामध्ये अपलोड करायचा आहे. लक्षात ठेवा, हे 4ही कोपऱ्यामधील आपले फोटो येतात. 4ही कोपरे याच्यामध्ये आपण ऍड करायचे. तर 4 फोटो आपल्याला एक एक करून फोटो काढून याच्यामध्ये अपलोड करायचे. तर आता आपले 2 फोटो झालेत. हा 3रा फोटो आपण अपलोड केलेला आहे. याच्यानंतर आणखीन एक 4थ्या कोपऱ्याचा फोटो आपल्याला याच्यामध्ये अपलोड करावा लागणार आहे. आता हे 4ही फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचे तर पर्टिक्युलर पिकाचा त्याचा आपल्याला जवळून फोटो काढायचे की त्याच्यावरती काही प्रादुर्भाव झालाय का किंवा त्याची सध्याची काय परिस्थिती. आता फुलोऱ्यात आपण पाहू शकता पूर्णपणे हे जळून गेलेले आहे. तर त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि याच्यानंतर 10 सेकंदाचा एक आपल्याला याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आता व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आपला हा व्हिडिओ चालू होईल. पूर्ण शेतामध्ये किंवा त्या पिकाच्या जवळ वगैरे आपण मोबाईल पकडून आपला हा 10 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. आता हे 4 फोटो, एक पिकाचा फोटो आणि हा 10 सेकंदाचा व्हिडिओ झाल्यानंतर या सर्वांना आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ जो असेल त्याला कॉम्प्रेस केलं जाईल साईज मध्ये आणि याच्यानंतर आपल्याला सेव्ह नेक्स्ट करायचे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर काय आहे की आपलं पर्टिक्युलर नुकसान झाले का आपल्या भागात नुकसान झाले. तर आता पावसाचा खंड आहे, सर्वांचंच नुकसान झाले तर आपण त्या ठिकाणी सर्वांचं नुकसान असं टाकू शकता. सध्या उभं पीक आहे, स्टँडिंग क्रॉप द्यायचे. त्याच्यानंतर काय ड्राय स्पेल आहे. आता दुष्काळ निवडू नका, बरेच जण याच्यामध्ये ड्रॉट निवडतील. दुष्काळ जाहीर झालेला नाही, याला ड्राय स्पेल निवडायचे कारण पावसाचा खंड आहे. त्याच्यानंतर तारीख आणि वेळ या दोन्ही बाबी द्यायच्या. तर याच्यानंतर खाली आपल्याला काही कमेंट द्यायची असेल की किती दिवसापासून पाऊस नाही, नो रेन फॉर्म लास्ट 15 डेज, 10 डेज, 20 डेज किंवा जे काही असेल ते आपल्याला त्यात लिहायचे. ते लिहून याला सबमिट करायचे. हे सबमिट केल्यानंतर काय होणार आहे, याची प्रोसेसिंग होणार आहे. जो काही डाटा आपण अपलोड केलेला आहे म्हणजे सबमिट केलेला आहे तो पूर्णपणे अपलोड होईल, त्याचं अपडेटिंग होईल आणि पूर्णपणे जेवढ्या काही प्रोसेस आहे ते अपडेट झाल्यानंतर आपल्याला ताबडतोब आपला क्लेम जो आहे तो जनरेट होणार आहे. क्लेम जनरेट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं जाईल इंटिमेशन जनरेट झालेले. आपल्या इंटिमेशनचा नंबर काय आहे, हा नंबर आपल्याकडे सेव्ह ठेवायचा आहे. याचं जे काही डाटा आहे तो डाटा पूर्णपणे आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. जेणेकरून जर यदा कदाचित उद्या जर आपल्या भागामध्ये जर उत्पादन जास्त दाखवलं गेलं तर हा क्लेम आपण आपला प्रश्न मांडण्यासाठी मांडू शकता. धन्यवाद.